नमस्कार. छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पराक्रमाविषयी रॉबर्ट ऑर्म, ब्रिटिश इतिहासकार, यांनी त्यांच्या पराक्रमाचं केलेलं वर्णन अद्भुत आहे. एकंदर पोर्तुगीजांची झालेली ही शोकांतिका बघण्यासाठी नदी किनाऱ्यावर म्हणजे जुवे बेटातील सर्व नागरिक गोळा झाले होते. पलीकडच्या बाजूला गोवा शहरातील नगरवासियांना हे भीषण दृश्य दिसत होते. पळपुट्या पोर्तुगीजांचा पाठलाग स्वतः संभाजीराजे करत होते. 200 पोर्तुगीजांना संभाजीराजांनी खलास केलं. गोव्याला परशुरामाची यज्ञभूमी म्हणून मानले जाते. सुरुवातीला मौर्य वंशीय व त्यानंतर कदंबाची सत्ता 110 वर्ष गोमांतकात होती. लंकेच्या सम्राटास कदंबाच्या षष्टदेव राजाने पराभूत केले. या षष्टदेवाचा पुत्र जयकेशी याने प्रथम आरमार निर्माण केले. अशा या गोवा मोहिमेची माहिती आपण या भागात घेऊन आलेलो आहोत. मी राजा महाराज व आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, त्याला शेअर करता, आपले फार फार धन्यवाद. या भागात आपण छत्रपती संभाजी महाराजांचा अद्भुत पराक्रम पाहणार आहोत. भूतो भविष्यंती असा हा पराक्रम आहे. पराक्रमामध्ये संभाजी महाराज एक अलौकिक रत्नच आहे. अपवाद फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आहे. संभाजी महाराज युवराज असताना फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरेचे वर्णन आहे. शिवाजी राजांनी एक सर्वात शूर अशा 10,000 सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला आहे. सैनिकास संभाजींच्या हाताखाली लढण्यास विशेष धन्यता वाटते. ॲबे कॅरेचे हे वर्णन वाचल्यावर आपल्या समोर देखण्या, उमद्या, पराक्रमी व दिलदार युवराजांची प्रतिमा उभी राहते. संभाजी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्ती शोभेल असा शूरवीर आहे. हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या जॉन फायर या इंग्रज प्रवाशाने 1675-1676 च्या दरम्यान संभाजीराजे गोवा, उत्तर कर्नाटक व भागानगर या प्रदेशात 2 मोठ्या मोहिमा करीत होते आणि म्हणूनच दक्षिण दिग्विजयामध्ये पोर्तुगाल्यांनी काहीही उठाठेवी केल्या नाहीत. हेच त्याचे मुख्य कारण आहे. 9 वर्ष रणभूमीवर आपले धैर्य, सतत उद्योगशीलता, जिद्द, ताकद सतत पणाला लावून छत्रपती संभाजी राजांनी अखेरीस या रणचंडीला आपला देह अर्पण केला. अखेरची झुंज ती कळी काळाची. एका दुर्दैवी क्षणी कैद झाल्यावर ज्या बाणेदारपणे मृत्यूला हरवले, त्यांच्यातील जयजयती जिद्द किती अभेद, अपूर्व, अतुलनीय होती याची साक्ष पटते. त्यांच्या पराक्रमाविषयी अनेकांनी भरभरून लिहून ठेवलेले आहे. ती सर्व माहिती इथे देणे शक्य नाही व त्यांच्या पराक्रमाविषयी अनेक श्लोक निर्माण झाले आहेत, पण मी त्यांचा एका श्लोकामधून वर्णन करतो. सर्वेपि प्रथिता प्रताप भरिता प्रौढाः बाडंबरा प्रारब्ध प्रचुरास्तव हर हरे त्या भाषमाना भटा स्वानंद सकुला तव भव महामंत्रोन्नता मंत्रींना शंभो छत्रपते सहैव सकला चक्षु परम. हर हर महादेवाची गर्जना करून युद्धोत्सव करणारे छत्रपती संभाजीराजे पाहिले की आपले काय परके काय सर्वच विस्मयचकित व्हायचे. जगायचं कसं हे राजांनी शिकवलं व देवदेव धर्मासाठी मरायचं कसे शंभूराजे शिकून गेले. राजाराम चरित्रामध्ये केशव पंडितांनी ज्वलन तेजसा हा एक शब्द त्यांना दिलाय. चला तर छत्रपती संभाजी महाराजांची गोवा मोहीम पाहू. हिंदी महासागरातील वाहतूक 15व्या शतकात अरब लोकांच्या हातात गेली. ते पौर्वात्य देशातील माल बसरा व सुएझ येथे घेऊन जात. इसवी सन 1497 वास्को द गामा कालिकतला आला आणि अरबांचे सागरातील अधिपत्य संपुष्टात आले. आता पोर्तुगीज समुद्रात वरचढ झाले. चोर पावलांनी त्यांनी वसाहती, किल्ले उभारले आणि विशेष म्हणजे स्वतःचे सैन्यही ठेवले. किनाऱ्यावर 50 ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या. मोगल, आदिलशाही, कुतुबशाही यांना पोर्तुगीजाकडून कारताज घ्यावी लागत. कारताज म्हणजे परवानगी घ्यावी लागत. समुद्रावर राज्य कुणाचं तर पोर्तुगाल्यांचं. इतका मोठा दबदबा पोर्तुगाल्यांचा होता.
गोव्यातील कुडाळ पासून चिताकुल पर्यंतच्या प्रदेशावर पोर्तुगीज हुकूमत गाजू लागला. प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीयांचे धर्मांतरण केले. धर्मांतर करण्याचे मार्ग म्हणजे गोवा इन्क्विजिशन, यामध्ये 362 धर्मांतराचे मार्ग सांगितलेले आहेत. गोव्यातील शेकडो मंदिरं त्यांनी जमीनदोस्त केली. हिंदूंना कसं जगावं हेच काही कळेना. पोर्तुगाल्यांचा विजरई, ज्याचे नाव आहे लईस द मेंदोस फुर्तांदू ई आल्बुरकेर्की, याने कदंबाचे कुलदैवत सप्तकोटीश्वराचे मंदिर पाडून चर्च बांधले. ती महादेवाची पिंड विहिरीजवळ लावली, ज्यावर पाय ठेवून पाणी काढायचे. या देशात मोगली हिंदूंचे धर्मांतरण करत होते, पण ख्रिश्चनांनी धर्मांतराचा पूरच आणला. फार मोठ्या प्रमाणात हिंदू ख्रिश्चन झाला. जे ख्रिश्चन झाले नाही त्यांना मरावं लागलं. साष्टी, बारदेश, वसई त्यांच्या ताब्यात आली. दीव, दमन, आशेरी, मनोरा हे किल्लेही मिळाले. साष्टीमधील रायतूर किल्ल्याचा किल्लेदार, त्याचं नाव आहे द योग रुद्रिगीज. याच्या थडग्यावर एक मृत्यूलेख आढळतो. त्यात लिहिले आहे, रायतूरचा किल्लेदार द योग रुद्रिगीज, ज्याने या प्रांतातील सारे देवळे पाडून टाकली आहे, त्याचे हे पवित्र कब्रस्तान. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आरमारालाच पोर्तुगीज भीत असत. विशेष म्हणजे महाराजांनी अनेक जेजुईट धर्म प्रचारकांचा खात्मा केला. महाराजांनी फोंडा घेतला. नार्वेला सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार केला. अजूनही शिलालेख आहे मंदिरात. श्री सप्तकोटी शके 1590 किल कापदे कार्तिक कृष्ण पंचम्या सोम श्री शिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर मोगलांनी जशी उचल खाल्ली तशीच पोर्तुगाल्यांनी पुन्हा उचल खाल्ली. महाराज गेल्यानंतर त्यांनी पुन्हा धर्मांतराचा पूर आणला. आपल्याला रोखणारा आता कोणीच नाही. पण याच पोर्तुगाल्यांच्या अन्याय अत्याचाराचे प्रबळ उत्तर म्हणजे छत्रपती श्री संभाजी महाराज होते. इकडे महाराष्ट्रात 7.5 लाखांच्या मोठ्या सैन्यानिशी औरंगजेब दाखल झाला होता. अनेक ठिकाणी मोगल सरदारांसोबत मराठ्यांच्या चकमकी होतच होत्या. जंजिराच्या सिद्धीलाही फटका बसत होता. आणि आता छत्रपती संभाजी महाराजांनी लक्ष दिलं गोव्यावर, कारण पोर्तुगीज मोगलांनाही मदत करत होते. डहाणू, वसई, तारापूर, चोल यावर मराठे तुटून पडले. पोर्तुगाल्यांची पैताभुई थोडी झाली. धर्मांतर करणारे अनेक जेजुईट पाद्री अटक झाले, ख्रिस्तवासी झाले, यमसदनात गेले. आता पोर्तुगाल्यांना हिंदू जनतेला हात लावण्याची हिंमत होईना. पोर्तुगाल्यांची संख्या असलेली अनेक खेडी संभाजी राजाने भस्मसात केली. जिथे सुरक्षित मार्ग मिळेल तेथे पोर्तुगीज पळू लागला. चोलच्या वेळात पोर्तुगाल्यांची गाळण उडाली. आजपर्यंत असा लढणारा योद्धा पोर्तुगीजांनी पाहिलाच नव्हता. मराठे जे हातात येईल त्याला नेस्तनाबूत करत चालले होते. वसईचा वेळा सुद्धा पेशवा निळो मोरेश्वर ताकदीने लढवत होते. उत्तर फिरंगान छत्रपती संभाजी महाराजांनी जवळजवळ उद्ध्वस्तच करून टाकला. काहीच ठेवलं नाही. चेंबूर, अमजोर, तळोदे, कोळम या ठाण्याची अवस्था बिकट केली. पोर्तुगाल्यांना काय करावं हे सुचेनाचं झालं. लढाईचा प्रयत्न करायचे, पण त्यात ते सपाटून मार खायचे. 134 लढाया लढलेला संभाजी राजा एकही लढाईत पराभव नाही. मराठे तारापूर वर तुटून पडले. पोर्तुगाल्यांची दानादान उडवली. मराठ्यांनी अक्क तारापूर जाळून भस्म केलं. छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगाल्यांना उसनच घेऊ देत नव्हते. आता पोर्तुगाल्यांनी सर्व शक्ती फोंड्याला एकवटली. मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली. खुद्द छत्रपती संभाजी महाराज मदतीस आले. आता मराठ्यांचा जोश अजून वाढला. पोर्तुगीज तोफा बारूद टाकून पळाले, पण घात झाला. पोर्तुगाल्यांची पळता वाट आम्ही थोडी केली, पण कृष्णाजी कंक या लढाईत कामी आले. ते येसाजी कंकाचे चिरंजीव होते. फोंड्याला कृष्णाजी कंक कामी आले. हा येसाजी कंकाचा मुलगा होता. येसाजी कंक म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या कामातील एक प्रिय सहकारी. पायदळाचे सरनोबत म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत येसाजी कंक यांनी
हिंदवी स्वराज्यात जबाबदारी निभवली होती. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हा महाराजांच्या बरोबर होता. छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या लेखा सुबादीला वतन सालिना 600 होऊन रुजू केले. ते पत्र सनद आजही उपलब्ध आहे. गोव्याला विद्रोही कोंदी ऑलवर दोनदा मराठ्यांच्या हातून वाचला. एका मराठ्याने त्यांच्या बरगड्यावर तलवारीने वार केला, पण तो पळाला. इकडे गनिमी कावा पद्धतीने दुर्भाटच्या टेकडीवर मराठा सैनिक पोर्तुगाल्यांच्या मागे लागले. पोर्तुगीज पळाले, मग मराठेही पळाले. मराठ्यांच्या मागे पोर्तुगीज पळाले आणि मग मराठ्यांनी पुन्हा हल्ला चढवला. काय होत आहे, कुठे लढाव हे लक्षात येण्याच्या पूर्वीच मराठ्यांनी पोर्तुगीज सैनिकांना यमसदनी पाठवले. पोर्तुगाल्यांची पळापळ सुरू होती. पोर्तुगाली जनरल दोम रॉड्रिगो द कोस्ट व गोव्याचा विद्रोही कोंदी ऑल्वर याची झालेली फजिती संपूर्ण गोवा पाहत होता. त्यांची उतरलेली मस्ती संभाजी राजांनी समर्थपणे दाखवून दिली. मराठा साम्राज्याचा दरारा निर्माण करणारी ही एक धाडसी मोहीम ठरली. छत्रपती संभाजी राजांसारखा सामर्थ्यवान राजाला तोंड देणे ही गोष्ट काही सामान्य नव्हती. एके ठिकाणी हा विद्रोही मराठ्यांच्या नजरेस आला. तसे मराठे धावले. विद्रोही घोड्यावरून पळायला लागला. मराठ्यांच्या 4 घोडेस्वारांनी विद्रोहीच्या मागे आपल्या सळसळत्या समसेरीसह आपले घोडे घातले. विद्रोही कोंदी ऑल्वरची पुरी कोंडी झाली. काय करावं त्याला समजेना. मराठ्यांच्या बंदूक दस्त्याने त्याच्यावर एक गोळी मारली. नेमकी त्याच्या दंडात एक गोळी घुसली. तो रक्तबंबाळ झाला. तो घोड्यावरून पडला. जनरल दोम रॉड्रिगो द कोस्ट घोडा घेऊन धावला नसता तर विद्रोही क्रिस्तवासी झाला असता. दोमच्या चेहऱ्यावरून एक गोळी चाटून गेली. तोही रक्तबंबाळ झाला. पण दोघेही पळाले. एकाच घोड्यावरून दोघेही पळाले. विद्रोहीचा घोडा मराठ्यांच्या हातात लागला. रक्तबंबाळ अवस्थेत दोघेही पळाले. खाडीत आले. मांडवी नदीला भरती आली होती. नदीच्या पाण्यात चालत गेले. छातीभर पाणी झाले, पण त्यांच्या सुदैवाने त्यांना एक मचवा हाती लागला. दोघेही मचव्यात चढले व मचवा घेऊन पळाले. नदीत उडी घेणाऱ्या सैनिकांची व अधिकाऱ्यांची मराठ्यांनी कत्तल केली. पोर्तुगाल्यांचा एकच फडशा पाडला. रॉबर्ट ऑर आपल्या रेकॉर्ड मध्ये लिहितो, या लढाईत संभाजी राजांनी वडिलांच्या भवानी तलवारीचा उपयोग केला व जवळजवळ 200 पोर्तुगाल्यांना ठार केले. पळपुट्या पोर्तुगीजांचा पाठलाग स्वतः संभाजी राजे करीत होते. ते इतके बेभान झाले. पळपुट्या विद्रोहीला पकडण्यासाठी त्यांनी मांडवी नदीत घोडा घातला. पाण्याच्या वेगामुळे घोडा पोहणीस लागला. तसे खंडोबल्लाळ चिटणीस यांनी मांडवी नदीत उडी घेतली. पोहत पोहत त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता छत्रपती श्री संभाजी महाराजांचा जीव वाचवला. आता संभाजी राजा व मराठ्यांशी युद्ध नको. विद्रोही सेंट झेवियर चर्च मध्ये गेला. मसाला लावून ठेवलेली ममी त्याची पेटी उघडली. विद्रोहीने आपला राजदंड व राजचिन्हे सेंट झेवियरच्या पायाशी ठेवली आणि सर्व पोर्तुगीज रडत बसले. काय अवस्था करून ठेवली संभाजी राजांनी, काय अवस्था करून ठेवली संभाजी महाराजांनी. पोर्तुगाल्यांची थैया थैया नाचवले पोर्तुगीजांना राजधानी मुरगाव येथे हलवण्याचा विचार यावा. ही गोष्ट संभाजी राजांच्या शौर्याचे, युद्धनीतीचे दर्शन घडवते. गोव्यातील पोर्तुगीजांची त्रेधा तारांबळ झाली. प्रत्येक ठिकाणी पोर्तुगीज पळू लागला. याच वेळी पोर्तुगीजांनी मोगलांना मदत मागितली. शहजादा मोअज्जम यास औरंगजेब बादशाने 15 सप्टेंबर 1683 रोजी अहमदनगर वरून रामदराच्या प्रदेशातील संभाजी राजांच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. आणि विशेष म्हणजे किती, जवळजवळ 60,000ची फौज घेऊन तो निघाला. एक हेर धावत आला. त्यांनी संभाजी महाराजांनी ही माहिती दिली. शहजादा मोअज्जम याने दक्षिणेकडून बेळगाव मार्गे रामदरा घाटाने कोकणात उतरायचे आणि उत्तरेकडून पुणे मार्गाने शहाबुद्दीन याने कोकणात उतरायचे. आता मात्र गोव्याकडे लक्ष दिलं तर स्वराज्य संकटात येईल. संपूर्ण गोवा हातात आला होता. अशा बिकट परिस्थितीत संभाजी राजे गोवा सोडून मोअज्जमचा सामना करण्यासाठी निघाले. फार मोठी नामुष्की पोर्तुगीज यांना
पत्करावी लागली. पोर्तुगालच्या इतिहासात ही नामुष्की नोंदविल्या गेली. आशिया खंडात झाली नसेल एवढी नामुष्की पोर्तुगीजांची या ठिकाणी झाली, गोवा ठिकाणी झाली. अजूनही त्या संबंधीचे कागदपत्र उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे सिर उंच करणारी ही गोष्ट ठरते. छत्रपती संभाजी महाराजांना फार कमी कालावधी मिळाला. जर संभाजी राजे गद्दारीने पकडल्या गेले नसते तर या भारताचा इतिहास वेगळा असता. पोर्तुगाल्यांना जाण्यासाठी 1960 साल आम्हाला पाहावे लागले नसते. खंत वाटते. मराठा सैन्य गोव्याच्या अंतिम विजयाच्या जवळ होते तेव्हा मुघल बादशाह औरंगजेबाचा मुलगा शाह आलम याने कोकणावर मोठे आक्रमण केले. राज्याच्या सुरक्षिततेसाठी संभाजी महाराजांना गोवा मोहीम अर्धवट सोडून रायगडाकडे परतावे लागले. मराठा साम्राज्याचा दरारा निर्माण करणारी ही एक धाडसी मोहीम ठरली. ही संक्षिप्त माहिती मी आपल्याला सादर केली कारण ही माहिती फार मोठ्या स्तरावर आहे आणि तितका मोठा व्हिडिओ मी बनवू शकत नाही म्हणून संक्षिप्त बनवला. आपल्याला हा भाग कसा वाटला जरूर सांगा. मी राजा महाराज इथेच आपली आज्ञा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.